लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच राजधानी नवी दिल्लीमध्ये येत आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यासाठी खरं तर संजय राऊत जे शिवसेनेचे खासदार आहेत त्यांच्या निवासस्थानी तयारी करण्यात आलेली आहे। मी सध्या संजय राऊतांच्या निवासस्थानी आहे। याच ठिकाणी उद्धव ठाकरे पुढचे 3 दिवस राहणार आहेत आणि त्याच अनुषंगाने बघितलं तर आपण या ठिकाणी जो एक डेकोरेशन असेल किंवा मंडप जो आहे तो देण्यात आलेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या अनेक बैठका ज्या आहेत त्या या 3 दिवसीय दौऱ्यामध्ये असणार आहेत। प्रामुख्याने जर बघितलं आज आपण तर सायंकाळी उद्धव ठाकरे हे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांची देखील भेट घेणार आहेत आणि महाविकास आघाडी राज्यामधील आहे त्या अनुषंगाने देखील या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। सोबतच आपण जर बघितलं तर आज सायंकाळी उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील मराठी पत्रकारांसोबत देखील संवाद साधणार आहेत आणि त्या संवादामध्ये नेमकं उद्धव ठाकरे यांच्यासोबत कशा पद्धतीने चर्चा होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बघितलं आपण प्रामुख्याने तर जे इंडिया आघाडीचे प्रमुख नेते आहेत, आम आदमी पक्ष असेल, तृणमूल काँग्रेस असेल, यांच्यासह इतर पक्षातील नेत्यांसोबत देखील उद्धव ठाकरे यांची चर्चा होणार आहे। महाविकास आघाडीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर पुढच्या 3 महिन्यामध्ये राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, पण त्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांचा राजधानी नवी दिल्ली दौरा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। शरद पवार असतील, काँग्रेसचे प्रमुख नेते असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आगामी काळामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांच्या भेटीमध्ये चर्चा देखील होणार आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।